नमस्कार मंडळी, मी ऋतुजा. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी, माझी 2 मुले आणि माझी मम्मी आम्ही आलेलो आहोत कनेरी मठला. कनेरी मठ हा कोल्हापूरपासून फक्त 12 किलोमीटर अंतरावर आहे. खूप दिवस झालं माझा मुलगा शिव खूप हट्ट करत होता कनेरी मठला जाऊया म्हणून आज म्हटलं त्याला घेऊनच जाऊ. आम्ही तिकीट काढलं आणि डायरेक्ट सिद्दीकिरी म्युझियमकडे गेलो. आता आतमध्ये आम्ही प्रवेश करत आहोत. प्राचीन काळात भारतामध्ये होऊन गेलेल्या ऋषीमुनींचे पुतळे इथे उभारण्यात आलेले आहेत. प्रत्येक ऋषींची नावे, त्यांची विद्या, योगदान यांसह आवश्यक ती माहिती इथे सर्वसामान्यांसाठी दिली गेलेली आहे. तिथून बाहेर पडताच एका बाजूला शेतात गाई गुरे चरताना, मुले खेळताना, तर दुसऱ्या बाजूला धान्य पेरणीपासून ते घरात येईपर्यंतची सगळी प्रक्रिया इथे आपल्याला बघायला मिळते. तिथून पुढे आल्यावर खेडेगावामध्ये जे लोकांचे जीवन असतं ते सर्व आपल्याला इथे बघायला मिळतं. खरंच आपण खेडेगावात प्रवेश केल्यासारखं वाटतं. इथे धार लावतायत कात्रीला. परत इथे पुढे न्हावे आहेत, ते दाढी करतायत. म्हणजे असं वाटतं की समोर आपल्या खरोखरची माणसं बसलेली आहेत. आता आम्ही इथे एका घरात गेलो. इथे या 2 बाई म्हणजे लहान बाळाला आंघोळ घालतायत. परत पुढे गेल्यावर इथे एक बाळतिणीची खोली दाखवली आहे बघा, म्हणजे बेड वगैरे तिचं हांतरून. पुढे आल्यावर हे बघा, ही बाळतिणीची खोली. परत आम्ही पुढे आलो तर तिथे दळण दळते हा पाळणा लहान बाळाचा. मग आम्ही तिथून बाहेर आलो तर इथे मडक्यांची विक्री चालली आहे, गार पाण्याची. मग इथे बघा पुतळी, म्हणजे असं वाटतं की समोर म्हणजे खरंच दृश्य आहे आपल्या. असं वाटतच नाही की ही सगळी पुतळे आहेत. खूप म्हणजे खूप छान आहे ते बघायला. तुम्ही नक्की या. माझा मुलगा माझ्या मम्मीला सगळं काय विचारत होता, हे काय ते काय, आणि मम्मी पण त्याला सगळं काय व्यवस्थित समजावून सांगत होती. इथे हे वासरू आणि कुत्रा दारात खरोखर असल्यासारखं असं आपल्याला भास होतो. इथे आता व्यापाऱ्यांची दुकाने सुरू होतात. तर हे बघा चादर वगैरे, त्या चादरची घडी बघा, हे खुरपे वगैरे, म्हणजे असं खूप काही प्रत्येक गोष्ट इथे विकताना आपल्याला दिसलेली आहे. खूप छान आहे, तुम्ही बघू शकता. बघा ही बाई गरोदर आहे, तिचं पोट वगैरे अगदी कसं परफेक्ट दाखवलेलं आहे. म्हणजे प्रत्येक व्यवसाय आपल्याला इथे बघायला मिळतो. ही आंबे विकणारी बाई, खूप म्हणजे खूप असं मस्तच आहे ते बघायला. इथे आपल्याला 12 बलुतेदार आणि 18 आलुतेदार यांच्या पारंपरिक व्यवसायाचे दर्शन घडते, जे आता लुप्त होत चाललेले आहेत. बघा किती सुंदर, अगदी सुंदर प्रदर्शन आपल्याला इथं बघायला मिळतं. इथे या बाई तुळशीकट्टाचे पूजन करतायत, म्हणजे ते जोशीचे घर असं तिथे लिहिलेलं आहे. इथे विहीर आहे. इथे हे किड्स म्हणजे मुलांसाठी बोटिंग आहे. जाणार आहेस तर तू? नको नको जाऊस. मुलगा बघा माझा कसा करतोय, म्हणजे तो त्याला खूप अशी उत्सुकता लागलेली, कधी मी त्यात बसेन
मी कधी त्याचा आनंद घेईन. त्याने खूप एन्जॉय केला, त्यात मस्तच वाटलं त्याला. बघा कसा करतोय. त्यानंतर आम्ही आलो माया महलमध्ये, म्हणजेच मिरर हाऊसमध्ये. तर हे बघा कसं आहे, इथे ही विहीर आहे. या विहिरीमध्ये बघितलं की असं वाटतं खूप खोल आहे. त्यानंतर आम्ही आलो या म्हणजे माया महलमध्ये. सगळीकडे अशी काच आहे, भुलभुलैया म्हणतात याला, म्हणजे वाट सापडत नाही लवकर. सगळीकडे आरसे आहेत त्यामुळं. त्यानंतर आम्ही गार्डनमध्ये एंट्री केली. गार्डनमध्ये पण बघायला खूप खूप म्हणजे मस्तच आहे बघायला. वेगवेगळ्या जातीची फुले वगैरे तुम्ही बघू शकता. इथे झाडांना असा वेगवेगळा आकार देण्यात आलेला आहे. बघा किती सुंदर वाटते. खूपच मस्त गार्डन आहे हे. तिथून पुढे आल्यावर हा आपल्याला झुलता पूल बघायला मिळतो. त्यावर आम्ही गेलो. त्यावर चालताना असं इकडे तिकडे हलतं ते थोडं, म्हणजे भीती वाटते चालताना. पडतो की काय असं वाटतं, कारण खूप उंचावर आहे ना ते. त्यानंतर आपल्याला इथे वेगवेगळ्या धर्मातील देशातील माणसे बघायला मिळतात. खूप सुंदर प्रदर्शन इथे केलेलं आहे. आम्ही खूप म्हणजे खूप आनंद झालो इथे. मन प्रसन्न होते एकदम. तुम्ही पण इथे नक्की येऊन जावा. त्या बघा मुंग्या किती छान आहेत बघायला. त्यानंतर आम्ही जंगल सफारी करण्यासाठी ट्रेनमध्ये गेलो तिकीट काढून. खरं तर माझ्या मुलाला हे बघायचं होतं मेन म्हणजे. एकदा या साईडनं बघायचं सगळं, एकदा या साईडनं बघायचं. जुन्या काळात म्हणजे प्रत्येक आजारावर वैद्य कसे उपचार करायचे ते आपल्याला बघायला मिळतं. प्रत्येक आजार, त्यावरील उपचार. पुतळ्यांच्या तोंडावरील हावभाव बघता ते खरोखरची माणसे असल्यासारखं आपल्याला भास होतो. बघा किती सुंदर प्रदर्शन केलेलं आहे ते. आता जगात सगळे केमिकलचे उपचार होतात, पण जुन्या काळात सगळे प्रत्येक आजारावर आयुर्वेदिक उपचार होते. ते आपल्याला इथे बघायला मिळतात. प्रत्येक आजारावरचे इथे आपल्याला उपचार दाखवले गेलेले आहेत. तर हे होतं सिद्धिगिरी म्युझियम आणि गार्डन. तुम्ही नक्की इथे भेट देऊन जावा. व्हिडिओ माझा आवडला असेल तर लाईक, कमेंट अँड शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. माझा मुलगा सुद्धा हे सर्व बघून खूप हॅप्पी झाला. आता तो तुम्हाला काय सांगतो ते ऐका.